नवरदेव स्वतःच्याच लग्नात स्टेजवर हागला आणि मुतला. अरे काय तारतम्य हाय का नाही त्याला प्यायला. या नवरदेवाचा मित्र निवड दलिंद्र असतील. लग्ना दिवशी कुठं एवढं वर फुल होते ती करावं. हा अहो मित्रांनी इतका पाजला की ह्याच्या बुद्धीवर कुठला ताबाच राहिला नाही. आला स्टेजवर चडी फिरली, माणसाला कळणार नेमकं आत काय घुसलं काय ह्याच्या. हागला आणि मुतला तिथं. नवरीनं बघितलं. माझे आताच ह्या लेवलचा आहेत, मग पुढे जाऊन काय आमच्यावर हाक द्यायला बंदील. तिनं लग्नच मोडलं. तुझ्या दलिंदर मित्रापेक्षा आमची माथा कोतारी बरी टोपीवाली फेटेवाली. गाण्याला पोरगी बघायला गेलो राहून गावातला एक फेटेवाला म्हातारा नेला. अरे त्यांनी सांगायला सुरुवात केली, एक सुपारीचं खंड पोराने आजपर्यंत खाल्लं नाही. आणि ती दारूचा तर विषय सोडा, ती थंड पिंड तसं थंड बिसप्पी पियत नाही पोरगा. वाईट संगतीचा तर विषयच नाही. एकदम चांगली पोर आहे ह्याची मित्र. आता पाहुणारावळ म्हणणार आला ही फेटवाला आहे म्हणजे ह्याच्या पुढे लहानाचं मोठं झालेलं पोरग दिसतंय. नवरदेव चांगला आहे बरं का. आणि पुढे जाऊन पोरीला थोडा त्रास दिला तेव्हा त्या फेटवाल्याकडे तिकडची माणसं आली. तुम्ही राव काय बघून दिलं. म्हातारा म्हणला तुमच्या पोरीच्या टेन्शन मध्ये पोरगा दारू प्यायला लागला, बाकी काय नाही. अरे लय वाटलं झालं आमच्या पोराचं. अवघड लग्नात आम्ही स्टिंग मध्ये मिक्स करून दिलं होतं. मग काय